माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय। दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ। सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता, आवाज राकट पण गोड होता। एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते। सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार। बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन। सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत आणि त्यावेळी त्यांची जी काही तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे। आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशील कुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला। डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय। माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय। त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो। माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय। साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले। त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांची वेदना आपण जाणतो। आजही सभागृहातल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दुःख आहे। हे दुःख पचवणं दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे। आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय, शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय, एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावलाय, राजकारणातला दादा माणूस गमावलाय, धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय। मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय। या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावलाय। जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावलाय। दादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, अनुभवानेही मोठे होते। मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय। दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ। सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता, आवाज राकट पण गोड होता। एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते। सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार। बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन। सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत आणि त्यावेळी त्यांची जी काही तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे। आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशील कुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।